राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे दाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा. काय फायदा झाला की याचं संगीत इतकं या शब्दांवरती भारी झालं की याचे शब्द लोकांच्या लक्षात नाही. काम क्रोधाधिक जाती, तुमच्या मनातले जे काही काम क्रोध मद लोभ असतात ते त्याच्या धामाला जातात, म्हणजे जिकडून ते आले असतात तिकडे जातात. आणि म्हणून या कीर्तनाला इथपर्यंत त्याला म्हटलं जातं नमन. नमन म्हणजे जिथपर्यंत श्रोत्यांचं मन लागत नाही त्याला नमन म्हणतात. बाहेरून श्रोते येतात, जवळच्याला विचारतात किती वेळ झाला, तो सांगतो आत्ताच झालं, यांचं नाव काय, तुम्ही कुठून आला, हे सगळं होस्तवर बुवा नमन करतो. म्हणजे तुम्हाला बाहेरच्या झोनमधून इकडच्या झोनमध्ये यायपर्यंत जो वेळ लागतो त्या वातावरणामध्ये यायसाठी त्याला नमन असा शब्द दिला. मग जसं मी सांगितलं ही श्रवण विद्या आहे, तर श्रवण विद्या असल्यामुळे आपल्या गुरुला प्रत्येक कीर्तनकार आठवतो. ये सद्गुरुराया भजनी, ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया भजनी, ये सद्गुरुराया. मती मंद मी काही नये, मती
सुरुवात डायरेक्ट होती सीधं रामदास माऊली गमाय. आणि ह्या कीर्तन संप्रदायाच्या सद्गुरूला आठवण केल्यावर जे लोक कीर्तन करतात त्यांचे तुम्हाला पहिला सांगतो, कुठलेही विसरलं सद्गुरुनाथ महाराज सीधा त्यांना बोलवायचं. बोलविता धनी वेगळा असं जे समजतं त्याचं कीर्तन रंगतं. कीर्तन रंगणं म्हणजे काय, त्याला हे माहिती असतं की मी नुसता बसलोय किंवा या संधीने जे काही सांगितलं ते फक्त नाव आहे, बाकी ते आणखीन कोणाचं कनेक्शन आहे. त्याच्या कृपा प्रसादाशिवाय तोंड हलवायचं काय, उभं सुद्धा राहू शकत. अशी ज्याला त्याची ताकदीचा अनुभव आलेला आहे तो सीधा आपल्या सद्गुरू आठवतो. सद्गुरुनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान की. जेव्हा जेव्हा मी विसरेल तेव्हा लक्षात ठेवा, म्हणजे मी म्हणजे प्रत्येक कीर्तनकार जेव्हा विसरतो तेव्हा. आता कीर्तनामध्ये एक पूर्वरंगाचं पद घेतलं जातं. नारदीय कीर्तनाचे 2 भाग असतात, पूर्वरंग, उत्तररंग. पूर्वरंगाचा जो हा दुसरा भाग झाला याला पूर्वरंग म्हणतात. आता पूर्वरंगाला अनुसरून कीर्तनकाराला अगदी ह्याच वेळेसचा राग घ्यावा लागतो. अगदी कंडिशनल आहे. कीर्तनकाराचं गाणं किती तयार आहे त्याला अगदी 6:30 म्हणजे 6:45च्या मध्ये तो राग गायला जातो. म्हणून कीर्तनकाराचा साथीदार सुद्धा चांगला पाहिजे. कीर्तनकाराला माकडे तिकडे साथीदार चालत नाही. कीर्तनात वाजवणारे साथीदार आणखीन कुठे चालतील, पण आणखीन कुठे चांगल्याहून चांगले साथीदार कीर्तनकाराला बिलकुल चालत नाही. त्याला त्याचं सगळं तंत्र माहिती असलं पाहिजे. मी तुम्हाला सगळे तालांचा परिचय करणार आहे. झंपा कसा वाजतो, किलवाळा कसा वाजतो, झुमरा कसा वाजतो, कीर्तनातला झुमरा कसा असतो. तुम्ही जो ऐकला याला धुमाळी म्हणतात. धिन धिन धा धिन रक धिन धागे धिन 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 धा धिन धिन धा धिन रक धिन धा गदिये न धा गदिये न धा गदिये धा. या तालाची मजा अशी आहे की हा ताल 8 मात्रेचा आहे आणि याची तोड 10 मात्रेची. धिन धिन धा धिन रक धिन धागे धिन हा 8 मात्रेचा ताल आहे, पण याची तोड आहे 10 मात्रेची. त्यामुळे हा तुम्हाला ऐकायला सोपा वाटतो. पण असं म्हणतात, ज्याला जमला धुमाळी त्याला मिळाला वनमाळी. गोपाल कृष्ण भगवान. ज्याला धुमाळी जमला त्याला गोपाळ कृष्ण जमला. इतका कठीण ताल आहे. हरी तुझे आवडी मजला दे, हरी तुझे आवडी मजला दे, प्रभु तुझे आवडी मजला दे.
दर्शन दे घनश्याम मधुवंतीच्या सुरासुरातून आवितो मी आज एकदा दर्शन दे घनश्याम एकदा दर्शन दे घनश्याम एकदा दर्शन दे घनश्याम. पूर्वपद कोणत्या रागामध्ये म्हटलं ते सांगण्यासाठी त्या रागाचं नाव सांगायचं. या रागाचं नाव आहे मधुवंती. मी प्रत्येक कीर्तनकारांची आठवण करून देतो. आमचे घाटवांची पद्धत होती. दत्तदास बुवा घाट इकडचे अनेक लोक त्यांनी ऐकलंय. साक्षात दत्त होता. हे रे कृष्णात्रीच्या बसणाऱ्या म्हणावं तर फक्त आणि फक्त घाटवन, बाकीच्यांनी फक्त ऐकावं. इतका सुंदर गळा, इतकी सुंदर त्यांच्या गळ्यामध्ये ऐकलं. आणि असं रागाचं नाव का सांगावं आमचे चारुदत्त आपले बुवा म्हणतात. रागाचं नाव सांगितलं नाही की बाहेरचा एखादा श्रोता येऊन जवळच्या श्रोत्याला विचारतो का हो सोहनी आहे का, का हो सोहनी आहे. तो सांगतो नाही मांडके सद्गुरुना. तो राग विचारतो हा आडनाव विचारतो. आपळवांची स्टाईल. म्हणून रागाचं नाव सांगायच्या आधी मधुवंतीच्या सुरासुरातून आळवितो मी आज एकदा हे पद मधुवंती राग. आता हे पद ज्यांचं आहे त्यांचा परिचय. निजदासाचा हाची मनोरथ. निजदास, जसं तिकडे दीन हा शब्द आला होता तेव्हा गोविंद बुवा होशी होते, असा निजदास शब्द आला की अमृतेश्वर महाराज की. हे पद अमृतेश्वर महाराज. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावसत्वं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुरामराहमितिहस्तं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवताय नमो नमः. पार्वतीपते हर हर महादेव. अमृतेश्वराय महाराजांचे अनेक अभंग आहेत. त्यांचे डी काव्य प्रसिद्ध आहे. डी, प्रत्येकाच्या शेवटी डी येतं. त्यांची बायको त्यांना फार छळायची, म्हणजे जास्त छळायची. त्यांचं असं म्हणणं आहे शाळेच्या सगळ्यांची, पण त्यातल्या त्यात त्यांची जास्त छळायची. तुकाराम आणि अमृतेश्वर महाराज त्यांनी आपल्या बायकोवर काव्य लिहिलं. जी मागे बुगडी, काय शब्द आला डी. जी मागे बुगडी सकाप बुगडी आठा दिसा बांगडी भक्षय्या गुण पापडी वरी जसे पोळी तुपे चोपडी. जी मागे बुगडी सकाप बुगडी आठा दिसा बांगडी भक्षय्या गुण पापडी वरी जसे पोळी तुपे चोपडी. महाधांगडी सदा बडबडी या योगे अमृतेश्वरास रुचली गंगा तीरी झोपडी. गोपाल कृष्ण भगवान की. असे कीर्तनामध्ये सगळ्या तऱ्हेच्या काव्याचा प्रकार घेतला होतो. एक आमच्याकडे 6 काव्य प्रसिद्ध आहे. सीतेला स्मरसा धनुष हरसा राजा दिसे वीरसा. मी सगळे पुस्तकं आणले. ज्यांना अभ्यास करायचा आहे कीर्तनाचा त्यांनी माझ्याकडे सगळे पुस्तकं नंतर घ्या. याने तुमचं कीर्तन समृद्ध होईल. सुमित्राताई महाजन माननीय आमच्या लोकसभा स्पीकर, त्यांनी मला त्या काळातले पुस्तकांचा एक पूर्ण सेट 10 कीर्तनांचा मला भेट केला होता. मी त्याच्या फोटोकॉपी करून घेतल्या आणि त्या उत्तम कीर्तनकारांपर्यंत पोहोचवायचं काम मी करतो. त्याच्यात शिराळकर बुवांचे कीर्तनं म्हणजे त्या पुस्तकाच्या मागे जे देणगीदार होते त्यांचे 10 पैसे 3 पैसे अशी देणगी 1924चे पुस्तकं येतं. पण त्या पुस्तकांचा पूर्ण संच माझ्याकडे उपलब्ध आहे. ज्याला कीर्तन शिकायसाठी आपलं मॅटर चांगलं करायचं आहे, समृद्ध करायचं आहे, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने मी सगळ्या कीर्तनकारांना आवाहन करतो
ज्याला सुद्धा आपलं चांगलं कीर्तन करायचं आहे, कीर्तन म्हणजे छान कीर्तन झालं पाहिजे. कीर्तनात काय काय हवं मी सांगणार आहे, काय काय नको तेही मी सांगणार. पुन्हा मी सांगून देतो की ते माझ्या मतानुसार आहे. तुम्हाला आवडेल न आवडेल मला याच्याशी काही घेणं देणं. गोपाल कृष्ण भगवान की. जसं तुलसी रामायणावर हा आक्षेप आला की त्यांनी रामायणामधले प्रसंग टाकले. तुलसीदास महाराजांनी लिहिलं माझी रामायण आहेच नाही, माझ्या रामायणाचं नाव आहे रामचरितमानस. रामचंद्रांसारखं चरित्र असलेल्या माणसाची कथा, नॉट रामायण. आणि म्हणून तुलसीबद्दल म्हटलं जाते आर्या जितने नभ में न तारे हैं उतने तुलसी ने तारे हैं. राजाधिराज रामचंद्र महाराज जितने नभ में न तारे हैं उतने तुलसी ने तारे. तुलसी रामायणाच्या प्रारंभी तुलसीदास महाराजांनी काय लिहिलं? तुलसी तुलसी सब कहे तुलसी तो बन की घास, भई कृपा जब राम की तो बन गए तुलसीदास. गोपाल कृष्ण महाराज. आणि तुलसी रामायणाचा शेवट पुन्हा तुलसीदासांनी काय लिहिला? तुलसी सीता राम भजू राखहु दृढ विश्वास. तुलसी सीता राम भजू राखहु दृढ विश्वास. कबहू बिगड़े ना सुने रामचंद्र के दास. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. कबहू बिगड़े ना सुने रामचंद्र के दास. असं तुलसी रामायणामध्ये त्यांनी सांगितलं. हरी तुझी आवडी मजला देई, हा आपला मुद्दा आहे. आता या मुद्द्याला धरून धरून चालायचं, याला कीर्तन म्हणतात. आवड म्हणजे काय असते आणि ईश्वर तत्व म्हणजे काय? तर ईश्वर तत्वासाठी सगळ्यात बढिया आणि सोपा उपाय तुमच्या आतमधल्या उपस्थित असलेल्या आत्मविश्वासाचं नाव ईश्वर. ईश्वराची परिभाषा मी अशी केली आहे, अपनी इच्छाओं को वर देने वाला ईश्वर कहलाता है. तुमची इच्छा असली, आमच्या सुरेकर ताईंनी म्हटलं इच्छा यायचंय, त्यांना कोणी आणलं? देवाने आणलं. त्याच्या आतल्या इच्छेचा परिणाम असा होतो की प्रत्येक व्यक्तीचा आत्मविश्वास जागृत झाला की त्याला देव प्राप्त होतो. देव प्राप्त होतो म्हणजे देवाबद्दल त्याची आवड निर्माण होते. आणि त्या आवड निर्माण होण्याचे परिणाम काय होतात? कोरोना 2 वर्ष राहिल्यानंतर सुद्धा तुम्ही वैदिक आश्रम मध्ये येता. सद्गुरुनाथ चांगले चांगले वरती चालले, चांगले. आणि देवाप्रती तुमची निष्ठा होती, तुम्हाला जगायची जिजीविषा म्हणतात. इच्छाशक्ती तुमची प्रबल होती. म्हणून कुठली सुद्धा बिमारी तुमच्यापर्यंत आली असं नाही की आली नाही, पण ती आली आणि तुमच्या आतमधल्या उपस्थित असलेल्या ईश्वर तत्वाने त्याचा नाश केला, म्हणजे त्याचं हरण केलं. हरी हा हरण करणारा असतो. तुमच्या आतली नकारात्मक ऊर्जेचं हरण करणाऱ्याचं नाव हरी म्हणतात. आणि अशी जेव्हा ईश्वर तत्वाप्रती निष्ठा जागृत होते तेव्हा त्याला जे जे कार्य सुचतं किंवा तो जे जे काम करतो त्याला त्याचं ते केलेलं काम ईश्वर चरणी अर्पण होतं. म्हणून शंकराचार्यांनी मानस पूजा दिली. आत्मानं गिरिजामती सहचरा प्राणाः शरीरं ग्रहं पूजा ते विविधोपभोग रचना निद्राः समाधि स्थिति संचार प्रदयोः प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तवाराधनं. पंढरीनाथ महाराज. आत्मात्मं गिरिजामती सहचरा. माझ्या आत्मेमध्ये असलेला जो राम आहे, आत्माराम, तो जागृत झाल्यावर माझी जी मती असते ती गिरिजा होते, म्हणजे पार्वती होते. आणि त्यानंतर काय होतं? मी जे जे काम करतो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तव आराधनं. पूजा ते विविधोपभोग रचना, जेवण खाण झोप सगळं माझं काम तुझी पूजा आहे. मला वेगळ्याने गणपती मंदिरामध्ये जाऊन प्रदक्षिणा करायला जमत नाही, पण मी आपल्या घरात जे चालतो ती तुझी प्रदक्षिणा. यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तव आराधनं. ध्यान समाधीला मला वेळ मिळत नाही. मी जी झोप घेत
ती तुझी समाधी होते. तुझी म्हणजे कोणाची? आपल्या आतमधल्या उपस्थित असलेल्या ईश्वर तत्वाची. तर तुम्हाला ईश्वर तत्वाला एकदा जागृत करता आलं की त्या हरिप्रती तुमची आवड निर्माण होते. आणि हरी तुझी आवड नसला ते श्रीकृष्णाने युद्धमध्ये रणांगणामध्ये गीतेचे जे 18 अध्याय सांगितले ते काही नाहीये, फक्त अर्जुनाचं विल पॉवर वाढवली आहे आणि काही नाही. तुम्ही म्हणाल ते होऊ शकतं, म्हणाल ते होऊ शकतं. तुम्ही म्हणाल तेव्हा आपण असे उदाहरण ऐकले असतील की म्हणणार त्याला इथे उभारता कीर्तनाने उभारवतं येऊ शकतो. त्याची फक्त इच्छाशक्ती तुम्हाला जागृत करावी लागते. आणि इच्छाशक्ती कोण जागृत करतं? त्याचं दुसरं नाव आहे गुरु. गुरुतत्वाची फोड अशी केली जाते की अंधकारापासून प्रकाशाकडे नेणाऱ्याचं नाव गुरु असतं. म्हणजे तुमच्या आपल्या आत्मविश्वासाला जागृत जो करतो त्याला गुरु म्हणतात. आमचे अप्पा वगैरे बुवा या मामल्यामध्ये बढिया आहे. ज्याला त्यांची इच्छा असेल, या आमच्या उत्तरामध्ये घडतं, डोक्यावरती हात ठेवून आपणासारिखे करीती तात्काळ हजारो शिष्य त्यांचे नाव घेणारे उभे राहिले महाराष्ट्रामध्ये. हजारो. ज्या कीर्तनकारांनी सांगितलं की तुला काहीही जमणार नाही, अप्पा वाजाने बुवांनी त्यांना कीर्तनाची तयारी करून कीर्तनला बोलवलं. एकदा आमच्या अप्पावर हे टाळ्या वाजवते. आमच्या कीर्तन कुलाचे ते संस्थापक झाले, आता वयस्क आहे, त्याच्यामुळे त्यांची स्थिती थोडी दयनीय आहे. ईश्वर त्यांना लवकरच ठीक करेल. पण त्यांच्या आतला जो आत्मविश्वास होता तो त्यांनी काय काम केलं? गुरुतत्व बनवून हरिप्रती, ईश्वराप्रती, तुमच्या ईश्वरीतल्या ध्येयाप्रती तुमच्या आतमधली जागृती निर्माण केली. प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता प्रभाते मनी राम चिंतित जावा म्हणजे तुमच्या सगळ्यांना ठीक आहे राम. ज्यांचं 60 वर्षाचं वय झालंय त्यांना माळा घेऊन राम राम म्हणायचंय. पण जो मुलगा अभ्यास करतोय त्याला त्याचा अभ्यास म्हणून राम आहे. त्याचा राम पूजेचा राम नाही आहे, त्याचा राम देवतत्वाचा राम नाही आहे, त्याचा राम त्याचं काम आहे. आणि धर्माचा अर्थ आहे ड्युटी आणि सिस्टमचा अर्थ आहे सिस्टम, शास्त्र. आणि सिस्टमॅटिक ड्युटी म्हणजे धर्मशास्त्र. सो प्रत्येक व्यक्ती आपली दिनचर्या सिस्टमॅटिक ढंगाने करतो. सकाळी उठणं, मॉर्निंग वॉक, प्राणायाम, ध्यान, एखाद्या ईश्वराची पूजा करून आपल्या आतल्या आत्मतत्वाला त्या तत्वाशी जोडायचं काम उत्पत्ती करते, निरांजन करतं. आणि पूजा केल्याने काय होतं ते विचारणाऱ्यांना एकच उत्तर आहे, पूजा करून पहा म्हणजे कळेल. याचं उत्तर एकच, केल्याने काय होतं, करून पहा म्हणजे कळेल. अशा ईश्वर तत्वाची जागृती ज्याला होते त्याला हरी तुझी आवडी मजला देई. अमृतेश्वर राय महाराजांनी काय मागितलं? देवा मला काही तुझ्या प्रती माझी निष्ठा जागृत व्हावी आणि विपरीतहून विपरीत परिस्थितीत सुद्धा मी तुझं चिंतन न सोडावं. एक प्रसंग फार छान आहे. मोरोपंतांवरती राम प्रसन्न झाला, साक्षात राम. मोरोपंतांची काव्य आर्या भारतामध्ये 1,01,11 आर्या आहे मोरोपंतांची. 1,01,11 आर्या. आणि त्या आर्यावरती प्रसन्न होऊन राम प्रसन्न झाला आणि मोरोपंतांना म्हणाला, वरम गृही, वर मागा. काय हो? मोरोपंत म्हणाले, काहीही नको, काही नको. तुम्हाला विचारल्यावर काही नको म्हटलं की समजा तुमचा मोक्षाचा वेळ आला. काही नको असं जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल, हे हवं, ते हवं, ते हवं, हे तर चालतच राहणार काही नको. पण ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये आता येईल की आता काही नको, समजा तुम्ही मोक्षाच्या जवळ पोहोचला. मोरोपंत म्हणाले, काहीही नको. राम म्हणाले, मी राम प्रसन्न झालोय आणि तुला दिल्याशिवाय जायचा नाही. मोरोपंत म्हणाले, मला काही नकोच आहे, तू काय काय देऊ शकतो? मोरोपंतांनी रामाला विचारलं, तू काय काय देऊ शकतो? राम म्हणाले, अरे मी स्वतः राम, त्रिभुवनपती, म्हणशील ते देऊ शकतो. माझ्याकडे खूप मोठी यादी आहे. मोरोपंत म्हणाले, शेवटचं सांगा. तर यादी सांगायला वेळ नाही, खूप मोठी यादी आहे. त्याला कीर्तनामध्ये कटाव म्हणतात. कटाव बांधून ठेवला आहे, मोरोपंतांनी लिहिलेला कटाव. काय काय हवं तुम्हाला? म्हणे काही नको, तरी सुद्धा शेवट सांगा. तर म्हणे मोक्ष हवा. मोक्ष शेवटची पायरी, हवा मोक्ष तुला. मोरोपंत म्हणाले, नाही पण मी तुला दिल्याशिवाय जाणार नाही. तर मोरोपंतांनी
तुझी या कीर्ती श्रवण करावी, शक्य नसे ते या दुकानी. देवा तुझी कीर्ती गातो ना, जो पडी गातो ती रसाळ कीर्ती ऐकताना माझे 2 कान कमी पडतात. असं वाटतं आणखीन कान असतं तर बरं झालं. तुझी या कीर्ती श्रवण करावी, शक्य नसे ते या दुकानी. म्हणून दे देवराया मज सहस्र ते दुकानी. पंढरीनाथ महाराज की जय. एवढासा गजर नाही चालणार, तुम्ही तर चांगले मजलेले श्रोता. तुम्हाला माहिती आहे पंढरीनाथ महाराज काय जय वरून पुढची आली आठवते. तुम्हाला पुढची आली ऐकायची तर गजर जोराने करा. पंढरीनाथ महाराज की जय. बाईम्या उगवताच रविला. एकच शब्द 4 वेळा येतो, प्रत्येक वेळेस अर्थ वेगळा. बाईम्या उगवताच रविला, दाट घालो निधीच रविला. आत गे फिरविताच रविला, आत गे फिरविताच रविला. सार काढो हरीच रविला. पंढरीनाथ महाराज की जय. मुलगी लग्नाची झाली, उपवर कन्या होता. पितयाच्या काळजास कातरते. काय शब्द आला? कातरते. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. कातरते कातरते. सासर सागर पार कशी जाय, बुडते कातरते. पंढरीनाथ महाराज की जय. अशी ज्यांची ईश्वरावरती निष्ठा जागृत झाली त्यांनी आपल्या आपल्या कार्यांमध्ये असं कार्य केलं की ते स्वतः ईश्वर बनून झाले आणि अमरत्व प्राप्त केलं. आज शेकडो वर्षानंतर आम्ही त्यांचे अभंग गातो, त्यांची स्तुती गातो आणि या प्रत्येक विषयाला अनुषंगाने त्यांनी आपल्या आतल्या रामाला ओळखलं आणि आपल्या आपल्या कार्याला ध्येयनिष्ठ केलं आणि ईश्वर प्राप्त केला. भोग खडो जे असती कपाळी. आता दुसरा मुद्दा, जे काही आपल्या वाक्यात भोग लिहिले त्या भोगांसाठी त्याला इंग्लिशमध्ये कॉर्मिक बॉन्ड म्हणतात, कर्मबंधन. ते कर्मबंधन तुमच्या अनेक जन्मांचे लागून आलेले असतात. ते चांगल्या चांगल्यांना सुटत नाही, चांगल्या चांगल्या. आणि ते तुमचे जर सुटले ईश्वर कृपेने तर पुन्हा पुढच्या जन्मी लागून येतील व्याजासकट. म्हणून आत्ताचे आत्ता भोग निपटवायचे, इथला इथे निपटायचं. असं म्हटलं जातं ईश्वर तत्वावरती जो निष्ठ असतो त्याला शारीरिक व्याधी होतच नाही. म्हणून तुमच्याकडे माळ दिली जाते ज्याला जप करायला म्हणतात. ती जप माळ काय आहे? बायपास सर्जरी ऑफ मन. तुमचं मन तुमच्या व्याधीकडे लागू नये म्हणून त्याचं नाव माळ म्हणतात, त्याला जप म्हणतात. जप केल्याने तुमचं लक्ष जपाकडे जातं. म्हणजे तुमच्या आतमधला जो आत्माराम आहे तो जागृत असल्याचं प्रत्येक वेळेस कार्य तो करतो आणि त्याला भोग जितके पण असतील, भोग खडो जे असती कपाळी, तदभर तुझं बर नाही. देवा तू फक्त माझ्याकडे एवढं म्हण, हा माझा हे अंतरी राहो तुझ्या निरंतर हरे येवढे पुरे. काशीचे विनायक व भागवत ज्यांनी कीर्तनावरती अनेक ग्रंथ लिहिले त्यांचं हे पद आहे. आमचे डॉक्टर रामचंद्र भागवत त्यांचे नातू आहे, त्यांनी दिलं हे पद, हा माझा. देवा तू काय कर, फक्त एवढं म्हण, हा माझा, हा माझा. एखादा मोठा नेता जेव्हा म्हणतो हा माझा तेव्हा बाकीचे त्याला घाबरतात. मग आता मोठ्या नेत्यांनी हा माझा म्हटल्यावर स्वतः नेत्यांनी म्हटलं नेऊन तारणारा, त्याचं नाव नेता. तो म्हणतो हा माझा हे अंतरी राहो तुझ्या निरंतर हरे येवढे पुरे नाही भागवत अधिक मागणे. या भागवताचे 2 अर्थ आहेत. एक भागवत त्यांचं नाव आहे आणि एक भागवत म्हणजे पूर्ण. नाही भागवत अधिक मागणे येवढे पुरे हा माझा. आणि ईश्वर तत्वाप्रती निष्ठा जागृत झाल्याचं एक छोटंसं उदाहरण सांगून पूर्वरंग संपवायचं. ईश्वर तत्वाला जागृत झालेल्याचे
परिणाम मोरोपंत एकदा राम जोशी तात्या नावाचे लावणीकार होते. त्यांची लावणी ऐकायला गेले. जशा मोरोपंतांच्या लावण्या आर्या तशा रामजोशी तात्यांच्या लावण्या. आणि रामजोशी तात्यांना मोरोपंत असं म्हणाले, काय तुम्हाला देवानी प्रतिभा दिली आहे, तुम्ही कशाला आपली सगळी खर्ची करता प्रतिभा? तुम्ही अभंग लिहा, भारुडं लिहा. रामजोशी तात्या म्हणाले, तुम्ही माझ्या कार्यक्रमाला या, आज माझा शेवटचा कार्यक्रम. रामजोशी तात्यांच्या शेवटच्या कार्यक्रमाला मोरोपंत जाऊन बसले आणि रामजोशी तात्या आपली लावणी म्हणत म्हणत बाहेर आले, स्टेजवर आले. रामजोशी तात्या प्रत्येक कार्यक्रमाला नवी लावणी लिहायची, नवी लावणी. मोरोपंत समोर बसलेले आणि रामजोशी तात्यांनी लावणी लिहिली. ती लावणी ऐका. केशव करणी अघटित लीला, केशव करणी अघटित लीला, केशव करणी अघटित लीला, नारायण तो जसा सयाचा सकल जगावर ठसा. केशव करणी अघटित लीला, नारायण तो जसा सयाचा सकल जगावर ठसा, सयाचा सकल जगावर ठसा. माधव स्मरणे पीत जाहो, गोविंदाच्या रसा, दयाचा सकल जगावर ठसा, दयाचा सकल जगावर ठसा, दयाचा सकल जगावर ठसा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः सबंध संध्या लावणीमध्ये बांधली. केशव करणी अघटित लीला, नारायण तो जसा जयाचा सकल जगावर ठसा. विष्णू स्मरणे पीत जाहो, गोविंदाच्या रसा, यस्य स्मृत्या जनामुक्ता तपतो. सबंध संध्या लावणीमध्ये बांधली आणि मोरोपंत प्रसन्न झाले. त्या दिवशी रामजोशी तात्यांनी आपला डफ फोडला आणि कीर्तनकार झाले. त्यांची शेवटची लावणीचा कार्यक्रम आणि मोरोपंतांनी त्यांना आपली 1,01,11वी आर्या भेट केली. त्या दिवशी मोरोपंतांनी पण आपल्या आर्याचं समापन केलं. याच्यावर एक नाटक बनलंय, लावणी भुलली अभंगाला. पहिल्या अंकात लावण्याच लावण्या, दुसऱ्या अंकात अभंग आहे आणि तिसऱ्या अंकामध्ये जुगलबंदी. पुढे कधी शक्य झालं तर पण कीर्तन कुलाकडनं हा कार्यक्रम करू. लावणी भुलली अभंगाला. आणि मोरोपंतांनी त्यांना आपली शेवटची आर्या भेट केली. आर्या काय सुंदर बाबा. जैसी जनके दिधली, निज कन्या राम जो सीता त्याला. जशी जनकाने दिली, कोण? निज कन्या, स्वतःची कन्या सीता. कोणाला? राम जो सीता त्याला. जैसी जनके दिधली, निज कन्या राम जो सीता त्याला. तैसी मोरोपंते दिधली, निज आर्या राम जो सीता त्याला. राम जो सीता त्याला, राम जोशी तात्याला. असा ईश्वर तत्व त्यांचा जागृत झाला. त्यांना जे काही भोग त्यांच्या कपाळी असतील, भाग्यात असतील. रवींद्रनाथ टागोर नावाचे साहित्यकार झाले. त्यांच्या परिवारामध्ये 9 लोकांना कॅन्सर होतं आणि त्यांनी कॅन्सरची वेदना त्या काळामध्ये जवळून पाहिली आहे. 9 लोकांना त्यांच्या परिवारामध्ये. त्यांचं चरित्र कधी आपण वाचलं तर लक्षात येईल काय यातना असतील. त्या काळामध्ये सुविधा नव्हत्या, पण त्यातल्या त्यात त्यांनी आपल्या साहित्यावरती भोग घडो जे असती कपाळी, तदवर तुझवर नाही, म्हणून हारी तुझी आवडी मजला नाही. आणि एकदा आवड निर्माण झाल्यावर सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो त्याला म्हणतात लोभ. तो तुमचा नाही होत. तुमचे चांदीचे भांडे वापरामध्ये निघतात,
गोदरेजच्या अलमारीत ठेवून उपयोग नाही आहे. मी नेहमी सांगतो, संध्या करायला माझं निवेदन असतं, लक्षात ठेवा, गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहे, वाल्मिकी रामायणामध्ये 24,000 श्लोक आहे. प्रति 1000 श्लोकाची सुरुवात गायत्री मंत्राच्या पहिल्या अक्षरापासून होते. ओम से पहले खजा, दूसरे खजा, ब से तीसरे खजा, खड़े में गायत्री मंत्र पढ़ाया जाए तो आड़े में वाल्मिकी रामायण पढ़ी जाती है. म्हणजे एकदा गायत्री मंत्र म्हटल्यावर तुम्हाला 24,000 वाल्मिकी रामायण जपल्याचं पुण्य मिळतं. म्हणून कार्यक्रमाच्या माध्यमाने मी आजोबांना विनंती करतो की गोदरेजच्या अलमारीतलं ठेवलेलं चांदी दामनपडी बाहेर काढा आणि नातवांसमोर संध्या सुरू करा. आचारो मत प्रचार. मुसलमान संस्कृती ट्रेन में चादर बिछाकर नमाज पढ़ सकती है, पण आमच्याकडे रिटायरमेंट नंतर आजोबांना संध्येला वेळ नाही आहे. शाळेला 15-20 लोक येतात. राष्ट्र निर्माण, धर्म टिकेल म्हणजे कसा टिकेल, त्याला आम्ही जेव्हा टिकवू, आमची त्या निष्ठा आमच्या धर्माप्रती होईल, आमच्या संस्कृतीप्रती होईल, आमच्या विश्वासत्वाप्रती होईल, तेव्हाच काय सगळ्यात महत्त्वाचं काम होईल की तुमच्या मनातला लोभ मोह सगळा जाईल. तो कसा आणि कुणाचा गेला? छोटंसं उदाहरण, रंगनाथ स्वामी नावाचे कीर्तनकार होते. रंगनाथ स्वामी ते निळ्या घोड्यावर कीर्तन करायला निघायचे. रिटायर्ड सुभेदार होते आजच्या भाषेत, आणि त्यांच्या पुढे सुद्धा खजिना चालायचा घोड्याच्या, आणि मागे सुद्धा खजिना चालायचा. ते निळ्या घोड्यावरती कीर्तनाला निघाले की त्यांचा नेम होता, ज्या गावामध्ये घोडा थांबेल त्या घोड्याच्या थांबलेल्या गावामध्ये ते कीर्तन करायचे. आणि कीर्तन करताना एक एक स्वर्णमुद्रा श्रोतांना द्यायचे. सद्गुरुनाथ महाराज सबनी साहेब आपल्याकडे यायला पाहिजे होते. एक एक स्वर्णमुद्रा ते श्रोतांना द्यायचे. कशाला? कीर्तनाप्रती लोकांनी यावं म्हणून. कशाही कारणाने होणार हे म्हणजे झालं. एक दिवस त्यांचा घोडा चालता चालता निगडी नावाच्या गावात थांबला, आणि निगडी नावाच्या गावात थांबल्यावर तिथे त्यांचं कीर्तन मंदिरात सुरू झालं. खूप गर्दी. लोकांना माहिती होतं कीर्तन संपल्यावरती प्रसाद नाही मिळणार, एक स्वर्णमुद्रा मिळेल. आता बोला कोण नाही येणार कीर्तन? उद्या मी अनाउन्समेंट करतो, बघा जागा टाळणारी खालती पाय ठेवा. एक स्वर्णमुद्रा. एक दिवस झालं, 2 दिवस झाले, आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की ह्या गावामध्ये समर्थ रामदास आलेले. त्या काळामध्ये असा मोबाईल नव्हता. त्यांनी कीर्तनामध्ये घोषणा केली, जो कोणी मला उद्या माझ्या कीर्तनामध्ये समर्थांची भेट घडवेल तो जे मागेल त्याच्या दुप्पट मी त्याला देईल. तो जे मागेल त्याच्या दुप्पट मी त्याला देईल. आणि त्यांनी समर्थांची ओळख म्हणून श्लोक सांगितला. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे म्हणा, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना ज्यांनी आपल्या गाईच्या गोठ्यात थांबवलं होतं त्या श्रोत्याच्या लक्षात आलं की हे वर्णन त्यांचंच चाललंय जे आपल्याकडे थांबले. भव्य रूप सुंदर दीक्षा. आणि त्यांनी काय केलं, घरी रात्री गेल्यावर समर्थांच्या मागे लागला, उद्या तुम्ही कीर्तनाला चला, उद्या तुम्ही कीर्तनाला चला. समर्थांनी सांगितलं माझं अनुष्ठान चाललंय, मी चलून हलणार नाही. त्या माणसाने सांगितलं मला 5 मुली लग्नाच्या आहे. हरी तुझी आवडी मजला दे. हरीची आवड गेल्यावर सगळ्यात पहिले काय जातो? मोह जातो. त्याच्यासाठी उदाहरण त्यांनी सांगितलं काहीही करा माझ्याबरोबर चला. समर्थ म्हणाले मग एक शर्त आहे. काय? मी जे म्हणेन ते मागायचं. सद्गुरुनाथ महाराज आता मरता क्या न करता. तो म्हणला चला, आणि तो समर्थांना घेऊन आला कीर्तनामध्ये. पूर्वरंग रंगनाथ स्वामींचा झाला. मध्यांतरामध्ये समर्थांची भेट झाली, आणि कीर्तन संपल्यावर आरती झाली, आणि आरती संपल्यावर तो मनुष्य उभा राहिला. रंगनाथ स्वामींनी विचारलं समर्थांना कोणी आणलं? त्यांनी सांगितलं मी आणलं. तू म्हणशील ते म्हणशील त्या दुप्पट. बोल काय?
तू जे मागशील त्याच्या दुप्पट देतो. तो गणित लावायला लागला. 1000 स्वर्णमुद्रा, 2000 मागितल्या 4 मिळतील, 4 मागितल्या आता 8 मिळतील. तेवढ्यात लक्ष गेलं. समर्थाने सांगितलं होतं मी म्हणेन ते मागायचं. समर्थाने त्याला इकडे बरोबर इकडे त्याच्या कानात सांगितलं असं या स्वामींना म्हणा की समर्थ भेटीचा जो आनंद तुम्हाला मिळाला त्याचा अर्धा आनंद हरी तुझी आवडी बसला दे. आता अर्ध्या आनंदाचा दुप्पट म्हणजे सगळा आनंद. आणि असं मागितल्यावर रंगनाथ स्वामींनी त्याला म्हटलं तू हा आनंद सोडून वाटेल ते माग. पाहिजे तर 5000 स्वर्णमुद्रा. तो म्हटला 10,000, 15,000. पुढचा खजाना घे, मागचा खजाना घे, म्हणशील तर दोन्ही घे. सद्गुरुनाथ महाराज. मग त्याच्या लक्षात आलं की या आनंदाचा मजा या धनापेक्षा काहीतरी वेगळा आहे. आणि म्हणून तो नंतर समर्थांचा शिष्य झाला. अशी कथा हरी तुझी आवडी मजला देई असं पूर्वपदापर्यंत येतं. आता शेवटचा मुद्दा. कीर्तनामध्ये विनोद सांगायचे असतात पण विनोद सांगायच्या काही मर्यादा आहे. विनोदाच्या नावाने कीर्तनामध्ये काहीही सांगून चालत नाही. कीर्तनामध्ये कधी सुद्धा माझ्या मताने नकारात्मक प्रचार नको. आमच्या कीर्तनामध्ये लोक झोपतात, तुम्ही सांगता झोपता, लोक सांगतील झोपतात. कधी सुद्धा असे कीर्तनामध्ये प्रयोग माझ्या मताने करू नये. कीर्तनामध्ये कुठल्या तऱ्हेचा विनोद नसावा ते तुम्हाला सांगतो. एक कीर्तनकार होते, त्यांच्या कीर्तनामध्ये एक म्हातारी बाई येऊन बसायची आणि ती कीर्तन सुरू झालं की म्हातारी बाईला झोप लागायची. ती म्हातारी बाई गुयांच्या पायावर येऊन पडायची. म्हाताऱ्या मुलांनी सांगितलं हिला इथे कोण आणतं, इथे येऊन झोपते म्हणे. त्यांनी कीर्तनात सांगितलं हिला कोण आणतं. कीर्तन संपल्यावर नातू आला म्हणे मी आणतो, माझ्या आजी आहे. ह्यांना इथे कशाला आणतो म्हणे ह्यांना ऐकायला नाही आहे, वज्र वैर आहे. अरे तिकडे बसो म्हणजे इथे लढायचं आहे, तुमच्या पायावर पडतील पुन्हा पुन्हा. कीर्तनात काय नसावं ते सांगतो. त्यांनी सांगितलं हिला आणू नको म्हणे माझी आई मला 10 रुपये रोज देते. या पिढेला 2 घंट्याला बुवांच्या मध्यावर घडून ये म्हणून 10 रुपये रोज मला देते. कीर्तनकार बुवा म्हणाले मी तुला 20 रुपये देईन पण हिला आणू नको. गोपाल कृष्ण भगवान. 4 दिवस ती बाई कीर्तनाला नाही आली. बुवांचं छान कीर्तन रंगलं. आरती सुद्धा हलकी झाली म्हणजे नोट लोकांनी टाकली. आणि त्याच्यातल्या त्यात तो कीर्तन संपल्यावर 20 रुपये घ्यायला उभा राहायचा. पुन्हा 5व्या दिवशी ती बाई आली, पुन्हा कीर्तनात झोपली. कीर्तनकारांनी विचारलं आज परत कशाला आणलं. तो म्हणाला आईने रेट वाढवलाय. गोपाल कृष्ण भगवान. आईने म्हणे मला 25 रुपये दिले, तुम्ही 30 देता का. तुम्ही सोडून. कीर्तनामधले असे विनोद ज्याने करून तुमच्या कीर्तनाचं म्हणजे अवमूल्यन होईल तसे जो कीर्तनात ते करू नका. कीर्तनात काय सांगायचं. एकदा अकबर बादशाला बिरबल बादशाह दोघांकडे होते आणि बिरबलाचे शत्रू फार होते. आणि एकदा अकबराला असं सांगितलं त्याच्या सगळ्या शत्रूंनी बिरबलाच्या की हा बिरबल मनात ओळखतो. हा बिरबल आमच्या मनात काय चाललंय हे ओळखतो. तर महाराज तुम्ही असं करा की एकदा परीक्षा ठेवा आणि बिरबलाला सांगा आमच्या मनात ओळखायचं. दिवस ठरला. त्या दिवशी बिरबल सगळ्यांच्या मनातलं ओळखेल एक एक करून. आज सगळे म्हणले आज बिरबलची आपण फजिती करू. हा जे म्हणेल त्याचं उलट आपण सांगू. सद्गुरुनाथ महाराज. आणि त्यांनी काय केलं. बिरबल म्हणाला खावीन मैं क्यों सबके मन का इकट्ठा पहचानूं. मैं इसी समय बता सकता हूँ सबके मन में क्या चल रहा है. सगळे अत्यंत प्रसन्न झाले. वा वा वा. हा म्हणे एकत्र ओळखणारे सगळ्यांच्या मनात काय चाललं. आणि म्हणून सगळ्यांनी सांगितलं ओळखा. बिरबल उठून उभा राहिला. त्याने सांगितलं खावीन साहब सबके मन में ऐसा आपको देखकर लग रहा है कि आज आप बहुत अच्छे दिख रहे हैं. ऐसा कह रहे हैं कि आपकी जो आयु है वो आप शतायुषी होवे और जिसके मन में ऐसा नहीं है वो हाथ खड़ा करे. विठ्ठल 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 विठ्ठल.
स्थिती आहे. मग हरी तुझी आवडी मजला देई असं पूर्वपद पुन्हा आपल्या अनुषंगाने घेऊन आणि आता हे दुसऱ्या रागामध्ये म्हणायची पद्धत. पहिला राग झाला मधुवंती. आता यावेळेस ज्या रागाचा वेळ आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे भोग घडो जे
पसरली. तशी त्या काळामध्ये महामारी पसरली आणि महामारी पसरल्यावर सगळ्यात पहिले बंद होतात त्याचं नाव मंदिर. गोपाळ कृष्ण भगवान. सगळ्यात जास्त शासनाला धोका असतो तो मंदिरांपासून असतो. तिथेच लोक एकत्र येतात बगैर मास्कच्या. म्हणून सगळ्यात पहिले बंद झाले ते मंदिर बंद झाले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 1 महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष व्हायला आलं आणि त्या काळातली महामारी काहीही केल्या जायला तयार नव्हती. शेवटी असं लक्षात आलं की आता हळूहळू सगळ्यांचं बँक बॅलन्स रिकामं व्हायला लागलं. आणि अशा वेळेस तो ब्राह्मण, त्याला 5-6 मुलं असतील आणि त्याला आता खायची त्याची स्थिती गंभीर झाली. म्हणून त्याच्या सुविज्ञ पत्नीने त्याला असा सल्ला दिला की तुम्ही इथे कथा पुराण प्रवचन करता, आपलं काही पोट भरत नाही, तुम्ही कुठेतरी बाहेर जा. आजच्या भाषेमध्ये कॅरियर बनाने केलं. आणखी कुठे बाहेर जा आणि तिथून आम्हाला पैसे इथे पाठवा, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह चालेल. मग तो ब्राह्मण आपले पोथे पुलिंदे घेऊन सगळ्या ठिकाणी कथा पुराण प्रवचन करत त्यांनी विचार केला कुठे कोरोना नाहीये. त्याच्या बायकोने सांगितलं चुनाव पहा कुठे, सद्गुरुनाथ. आणि लक्षात आलं साऊथ मध्ये चुनाव नाहीये म्हणे, चुनाव चालले. तो ब्राह्मण दक्षिणकडे निघाला. चालता कथा पुराण प्रवचन विद्वान ब्राह्मण ते जे चाललं आणि अभ्यास पूर्ण केलेला असल्या कारणाने तो ब्राह्मण कथा पुराण करताना जे काही दक्षिणा मिळेल, पण तो कीर्तन प्रवचन करत असताना एक श्रोत्याने त्याला असा सल्ला दिला, अरे बाबा तुला आम्ही देऊन किती देणार. कीर्तनावर ज्यांचं प्रेम आहे त्यांच्याजवळ द्यायला जास्त नाहीये आणि ज्यांना द्यायला जास्त आहे त्यांचं कीर्तनावर प्रेम नाहीये. सद्गुरुनाथ. ज्यांच्याजवळ देऊ शकतात असे लोक आहेत त्यांच्या संध्याकाळच्या पार्ट्या वेगळ्या आहेत आणि जे देऊ नाही शकत साधारण परिस्थितीचे त्यांना कीर्तन आवडतं. म्हणून तुला आम्ही देऊन किती देणार. तू असं कर, आमच्या राज्यातला जो राजा, त्याचं नाव राम मोहन राय, ज्याचा विदूषक तेनालीराम होता, त्याच्या राज्यात तुझा तो राजा गुणग्राही आहे आणि तुला तुझी कदर करेल आणि तुला हवं तसं मानधन तुला तिथे मिळेल. म्हणून पंढरपूरचा विप्र जनार्दन विद्यानगर में आया. चालता विद्यानगरीला राजाने त्याचं स्वागत केलं. महाराज कुठून आला. त्याने सांगितलं पंढरपूरहून आलो. काय करता. कथा पुराण प्रवचन. कसं करता. म्हणे महाराज मला 15 वर्ष झाले करता. ठीक आहे, मला किती दिवसात सांगा. त्याने सांगितलं तुम्ही म्हणाल तेवढं सांगा. तुझं म्हणे मास्टरपीस कोणतं पुराण. मास्टरपीस म्हणजे सगळ्यात छान कमांड असते. आम्ही जेव्हा शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला जातो तेव्हा मला तुम्ही विचारतात आयोजक, तुमचा मास्टरपीस राग कोणता. म्हणजे छान तुम्ही सगळं राग घाला असा, पण ज्यावर तुमची कमांड विलासखानी तोडी, जय जयवंती, बिहार असे जे क्वचित तुमचे रंगलेले राग आहे असे कोणते. राजाने त्याला विचारलं तुझा असा मास्टरपीस पुराण कोणतं. त्याने सांगितलं भागवत. सद्गुरुनाथ. लक्षात ठेवा, विसरलं की म्हणायचं. आता त्याने विचारलं महाराज तुम्ही म्हणाल तसं भागवत सांग. राजाने विचारलं कितने दिन चलेगा. मी अशी करता कथा हिंदीमध्ये पण करतो. हिंदी श्रोत्यांना आमचा मराठीचा रंग माहिती असावा म्हणून या सगळ्या पदांचा हिंदी अनुवाद केला आहे. प्रभु तेरी चाहत मुझको देना, भोग रहे जो भाग में मेरे उसका भार न सहना. प्रभु तेरी चाहत. हरीची चाहत घेऊन तो ब्राह्मण निघालेला पंढरपुराच्या विठ्ठलाला हात जोडून निघाला होता. विठ्ठला जास्त दिवस कोरोनाला ठेवलं होतं. लवकरात लवकर मला पुन्हा तुझ्या नगरीमध्ये यायची इच्छा आहे. मी अगदी समज नाही मनाने म्हणून बाहेर निघालो. आणि तो ब्राह्मण राजासमोर उभा राहिला. राजाने विचारलं आपका कुछ बायोडेटा है क्या.
ट्रेलर हमको दिखा सकते हो क्या? राजा, तुला ट्रेलर पाहिजे भागवत? अगदी छोट्या वेळामध्ये भागवत सांग. वेळ कमी आहे, 8 वाजता आमच्या जोरी मॅडमचा ऑटो येतो असं मला सांगितलं. आणि जोरी मॅडमला पूर्ण कीर्तन ऐकवायचं. जोरी मॅडम काय सुंदर गातात तुमची. दैव जातं दुःखे भरता, जोरी मॅडमच ऐका. आणि ते ताई निरोप कसला माझा घेतो, हा फार सुंदर. त्या स्वतः गीतमाचे कार्यक्रम करतात. आता मुद्दा झाला की 5 मिनिटात तुमचं भागवत सांगा. 5 मिनिटाचं भागवत सांगा. मुरारी बापूंनी सांगितलेलं भागवत 5 मिनिटाचं. ब्राह्मण सांगायला लागला, राजा समोर बसून ऐकायला लागला, त्याचा ट्रेलर पाहायला लागला. त्यांनी सांगितलं, शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितलं, तू 7 दिवसात मरशील. परीक्षित राजा घाबरला. परीक्षित राजाला नारदांनी सांगितलं 7 दिवसात मरशील म्हटल्यावर शुकदेव महाराज तिथेच होते. तो शुकदेवांचे पाय धरले, महाराज माझं रक्षण करा. शुकदेव म्हणाले, घाबरतो कशाला? नारदांनी काही वेगळं सांगितलं नाही. प्रत्येक जण 7 दिवसात मरणार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, गोपाल कृष्ण. तुला काही वेगळं सांगितलं? अरे त्या 7 दिवसात सगळ्यांना मरायचंय, पण कुठला दिवस म्हणून लक्षात नाहीये. मग आता 7 दिवस कसे निघायचे? म्हणून त्यांनी एक खंबा बांधला आणि त्या खंब्यावर एक महाल बांधला. त्याला चांगला काचाने घडवला, काचेनी, आणि त्याच्यात तो भागवत ऐकायला बसला. आजच्या भाषामध्ये क्वारंटाईन झाला. बाहेरचं कोणी आतमध्ये यायचं नाही, आतलं कोणी बाहेर जायचं नाही. शुकदेव महाराज त्याला भागवत सांगायला लागले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाली, 3 दिवस झाली. 5 मिनिटाची भागवत सांगतोय. 1 मिनिट संपला. कथा सांगता सांगता आता जो स्कंद आला भागवताचा, अधरम मधुरम अधरम मधुरम नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हसितं मधुरं अमरं मधुरं मधुराधिपते हसितं मधुरं अमरं मधुरं. कृष्ण म्हणत एक 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 लीला कृष्णाच्या शुकदेव महाराज सांगणारे आणि परीक्षित ऐकणार. पण ज्यावेळेस ही कथा सुरू झाली त्या दिवशी परीक्षिताचं काही मन लागेना. आज त्याचा 7वा दिवस होता. म्हणून परीक्षित बगर अंघोळ करता समोर येऊन बसला. शुकदेवांनी विचारलं, राजा आज अंघोळ नाही केली? राजाने सांगितलं, गेल्यानंतर लोकच घालतील, 2-2दा कशाला? सद्गुरुनाथ लक्षात आलं शुकदेवांच्या, आज काही याचा रंग लागत नाहीये, याचं मन लागल्याशिवाय याला हरिप्रती आवड येणार नाही. आणि म्हणून त्यांनी शुकदेव महाराजांनी राजाला उपकथा सांगितली. याला म्हणतात कथेमध्ये उपकथा. राजा, मी तुला एक कथा सांगतो, मग भागवत पूर्ण करतो. ठीक आहे मला? त्यांनी सांगितलं, एक राजा जंगलामध्ये हरवला. पाऊस पडायला लागला. पाऊस पडता पडता राजा एका झोपडीशी जाऊन उभा राहिला. झोपडीचं दार वाजवलं. झोपडीतनं एक साधू बाहेर आला. साधूनी राजाला विचारलं, काय हवंय? तो म्हणे, मला एका रात्रीला राहू द्या. 1 रात्रीला मला इथे राहायचंय. साधू हसला. तो म्हटला, माझी झोपडी आधी पाहून घे. आणि ती झोपडी राजाने पाहिली. मासाचे लोथडे लटकलेले, सगळा नरक पडलेला. राजाने नाक दाबलं. राजा म्हणाला, हो फक्त 1 रात्र कशी निघेल? साधू म्हणाला, जो 1 रात्रीला इथे येतो सकाळी जायला तयार होत नाही. जो 1 रात्री इथे येऊन थांबतो तो या झोपडीच्या बाहेर जायला तयार होत नाही. राजा म्हणाला, मला फक्त 1च रात्र काढायची आहे, कशी पण करून काढू द्या. वचन देतो म्हणजे वचन देतो. राजाने वचन दिलं आणि त्या साधूने त्याला 1 रात्रीला थांबवलं. सकाळ झाल्यावर त्या साधूने राजाला हलवून उठवलं. राजा काही जायला तयार झाला नाही. शुकदेव महाराजांनी कथा थांबवली आणि परीक्षिताला विचारलं, तो राजा वचन दिलेला असल्यावर त्याचं काय चुकतंय? परीक्षित म्हणाले, राजा खोटा होता, वचन दिलं त्याला जायला पाहिजे. शुकदेव महाराज म्हणले, तो राजा दुसरा कोणी नसून तू आहे गोपाळ.
आणि तिथून एक रात्रीसाठी इथे आलेला आता काय करतोय? 75वी करतोय, 85वी करतोय. 85च्या दिवशी लोक असं सांगतात 100वीला आम्हाला बोलवा, म्हणजे यांनाही 100 हवे, त्यांनाही 100. अशा लोकांना मृत्यूभय राजाचा दूर झाला आणि राजाला हरीची आवड झाली, म्हणजे आत्मस्वरूपाची जागृती झाली आणि त्या राजाचा मोहभंग झाला. आणि मोहभंग होणं त्याचंच नाव भागवत. अशी भागवत संपली. शुकदेव म्हणाले, राजा तो समोर तक्ष ठेवून उभा आहे, पण मी इथे उपस्थित असेपर्यंत तक्षक आतमध्ये येणार नाही. बोल किती दिवस थांबायचं आहे? 75वी करायची आहे, 150वी करायची आहे, 250वी करायची आहे. तू म्हणशील तर तो तक्षक आतमध्ये येणार नाही. माझ्या तपश्चर्येच्या बलाने तो बाहेरच्या बाहेर थांबेल. राजाने सांगितलं, महाराज आता मला वेळ करू नका, लवकरात लवकर तक्षकाला बोलवा. ठीक आहे म्हणे, काही तुझी इच्छा असेल तर सांग. राजाने सांगितलं, महाराज एक इच्छा होती. अरे शुद्ध महाराजांना भेट पाडली. 7 दिवसात भागवत कथा सांगितल्यावर सुद्धा याची इच्छा राहिली. पण राजाने काय इच्छा मागितली? विसरू कसा मी गुरुपाद केला. महाराज एवढी दया करा माझ्यावर, तुमचं पूजन मला करू द्या. तुम्ही माझ्या आत्मस्वरूपाची प्रचिती मला दिली, त्याला गुरु म्हणतात. अशी कथा पूर्ण झाल्यावर ब्राह्मणावर राजा खुश झाला. राजाने ब्राह्मणाला विचारलं, आमच्या सगळ्या श्रोतांसाठी तुला कथा करायची, ठीक आहे म्हणा, किती दिवस लागतील? म्हणजे कमीत कमी 7 दिवस तरी करा. 7 दिवसाची भागवत राजाच्या दरबारामध्ये मोठा पेंडाल लागला. हा ब्राह्मण प्रतिदिवस भागवत कथा सांगायला लागला. पण भागवत सांगता सांगता काय करायचं? 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, हा भागवत संपली की प्रत्येक दिवशी म्हणायचा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरी जाती, आहे भीवरी जाती, माझे माहेर पंढरी. 1 दिवस झाला. दुसऱ्या दिवशी झाला. रोज पंढरपूरच्या विठ्ठलाचं कारण आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. नगरी मग वैकुंठ नगरी. देवा नवल्या गोदा गंगा, देवा नवल्या गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, मग वैकुंठ नगरी, नगरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेथे कल्पतरू समस्त द्रुमते, चिंतामणी ते खडे, गाव काम दुधा भरुनिया, गोटे पहाच हुकडे, वाहे अमृत जीवना भरुनिया, ती मोक्षदाता महा, नांदे सांप्रत भूतलावरी, तो मोक्षदाता पहा, पंढरीनाथ महाराज की जय. तिसऱ्या दिवशी राजाने पुन्हा वर्णन केलं, रखुमाईचा वल्लभ, पंढरपूरचा विठ्ठल. रखुमाईचा वल्लभ, पंढरपूरचा विठ्ठल, रखुमाईचा वल्लभ, पंढरपूरचा विठ्ठल. अंगणी आगा येईल भजनी रंगेत जय हरी विठ्ठल, अंगणी मागा येईल भजनी रंगेत जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
जिथे राहणारा असतो त्याला तिथली थोड असते. आम्ही सुद्धा ग्वाल्हेरहून गूळ आणतो, आज तांदूळ, गूळ, तूप आम्ही ग्वाल्हेरसाठी, बटाटे विचार आई समोर असतो. लोक म्हणतात इंदोर तुम्ही ग्वाल्हेरचा समोसा खाऊन पाय एकदा, इंदोरचा विसरून जातो. ग्वाल्हेर ते ग्वाल्हेर असं आम्ही म्हणतो. तो सुद्धा सांगायचा पंढरपूर ते पंढरपूर. राजाला वाईट वाटायचं, अरे राहतो माझ्याकडे हा? आणि ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. राजाने ऐकलं आणि तिसऱ्या दिवशी राजा, हे ब्राह्मणा आज कथा लवकर संपव. काय झालं म्हणे, माझं नगर तुला दाखवायला नेतो. आणि राजाने त्याला आपली नगरी दाखवायला नेली. आता सोन्याची नगरी, दक्षिणामध्ये एक रस्ते सोन्याचे, खांब सोन्याचे, गजशाळा, अश्वशाळा, एक राजा, ही गायनशाळा, दारापासून घेऊन शेवटपर्यंत सगळं सोनं. आणि प्रत्येक वेळेस राजा त्याला विचारायचा, असं कुठे पाहिलं तू, असं कुठे पाहिलं तू. आपण सुद्धा जेव्हा आपलं नवं घर कोणी पाहायला येतं तेव्हा मनामध्ये असंच असतं की त्यांनी असं म्हणावं, तुमच्यासारखं स्वयंपाकघर कुठेच पाहिलं नाही, गोपाळ कृष्ण भगवान. राजा पुन्हा विचारायचा, असं कुठे पाहिलं, असं कुठे नाही, कुठे नाही पाहिलं, चल म्हणजे अजून काय पाहिलं. आणि राजाने त्याला आणि राजाने त्याला आपली नगरी दाखवताना आपली कुलदेवी दाखवायला घेऊन राजा त्याला आपली कुलदेवी दाखवायला घेऊन गेला. त्याची कुलदेवी, तिचं नाव रासाई. रत्न जडित सिंहासनी देवी बैसली, देवी बैसली. रत्न जडित सिंहासनी देवी बैसली, देवी बैसली. राजाने तिला पाहिलं आणि ब्राह्मणाला विचारलं, असं तुला कुठे पाहायला मिळतं का. त्याने आई साहेबांना साष्टांग नमस्कार घातला. वा वा देवी आई, काय सुंदर तुमचा शृंगार झाला, सोन्याच्या फुलांनी तुम्हाला मडवलेलं की नाही. आणि राजाला त्यांनी सांगितलं, असं मी कुठे पाहिलं नाही. राजाने त्याला पुन्हा विचारलं, असं तुझं पंढरपूर आहे का, असा तुझा विठ्ठल आहे का. आतापर्यंत असं कुठे पाहिलं का चाललो. पण आता जेव्हा त्याच्या ईशतत्वाच्या, त्याच्या आतल्या आत्मनिष्ठेला जेव्हा धक्का लागला, त्याची हरीची आवड जागृत झाली. आणि राजाला तो सांगू लागला, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर. विटेवरचा शंखधरा, विटेवरचा शंखधरा, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर. अभी तो तुम्हें देखा न पंढरपूर, अभी तो तुम्हें देखा न पंढरपूर. राजा, अजून तू पंढरपूर पाहिलं नाहीये. एक झाडं सोन्याचे, आणि तुला मी काय वर्णन करू. 9 लाख सोने महागा, 9 लाख सोने महागा, जैसी चमके बिजुली, जैसी चमके बिजुली. 9 लाख सोने की पताका, 9 लाख सोने की पताका, जैसी चमके बिजुली. 9 लाख सोने की पताका, जैसी चमके बिजुली, जैसी चमके बिजुली. याला कीर्तनामध्ये साकी म्हणतात. 9 लाख
तुझी हालत बघून, तुझी स्थिती बघून माझ्या लक्षात आलं, तिकडे जर सोनं असं असतं तर कशाला पताका घेऊन घेऊन इथे आला असता. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांचा देव सुद्धा भिकारी, देव सुद्धा भिकारी म्हणताबरोबर याची हरीची जी आवड होती ती आता चरम बिंदूवर पोहोचली. आणि राजाला त्यांनी सांगितलं, राजा सांभाळून बोल आपलं तोड. अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर. राजा तुला काय सांगू, 9 लाख सोन्याच्या पताका, ही तुझी कुलदेवी सुद्धा तिथे आहे. काय म्हणतो, हो राऊळी मंदिराच्या नित झाडी देही. राजा मी तुझी कुलदेवी कुलदेवी म्हणून मिरवलेली इथेच ठीक आहे, पण खरं सांगू मी पंढरपूरच्या महाद्वारामध्ये झाडू पोछा लावायचं काम करतो. जसं यांनी याच्या देवाचं अवमूल्यन केलं असं यांनी सुद्धा याच्या कुलदेवीचं अवमूल्यन केलं. रसाई काढी ते केर लोटी महाद्वार, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंस पंढरपूर. राऊळी मंदिराच्या नित झाडी देही. राजा ही तुझी देवी तिथे झाडू पोछा लागायचं काम करतो. राजा म्हणाला, हे ब्राह्मणा आता पुष्कळ झालं, आता माझ्या रथात नाहीस आणि जसं पंढरपूरचं वर्णन केलं तसं मला पंढरपूर दाखव. आणि जर तू असं पंढरपूर मला तिथे नाही दाखवलं तर लक्षात ठेव, तुला तिथल्या तिथे मी सोडीवर चढतो. राजा निघाला, ब्राह्मणला मागे बसवलं, हळूहळू हळूहळू पंढरपूर जवळ यायला लागलं. ब्राह्मणाला राजा पुन्हा पुन्हा विचारतोय, ब्राह्मणा अजून तरी माघार घेऊन घे, तुलाही माहिती आहे जसं वर्णन केलं तसे काही नाहीये, आणि तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे. तो म्हणला, वा नाही कसं, अरे तुझी आवडी बदला. त्याचा आत्मविश्वास प्रबल होता. त्याने सांगितलं, जसं मी वर्णन केलं ते काहीच नाही, काहीच नाही. मी तर त्या वर्णनाचं जे वर्णन केलं ते असं समज छोट्याशा नखाचं करून पावलो. राजा काय तिथलं वर्णन आहे, काय तिथलं वैभव आहे. आणि राजाने जसं असं पंढरपूर जवळ यायला लागलं, त्याला म्हणाला, हे बघ 9 लाख सोने की पताका. ब्राह्मण हुशार होता. तो म्हणला, राजा आज वादळ आहे म्हणून चमकत नाहीये, चमकायला सूर्य हवा म्हणून चमकत. राजा म्हणाला, काही हरकत नाही, आणखीन चल. आणि जसा पंढरपूरमध्ये राजा आला, कीर्तनामध्ये कोणाला कुठे पोहोचता येत. तुम्ही म्हणाला आत्ता निघाला, आत्ता आला, 800 अप्रिया आला. पंढरपूरचा आल्याबरोबर राजाने त्याला पहिला प्रश्न विचारला, 9 लाख सोने की पताका. हे सगळे आपण पाहतोय. हे ब्राह्मण पुन्हा हुशार होता. तो म्हणला, राजा मला दिसतंय. राजा म्हणाला, काय ठरलं होतं, जे तुला दिसतंय ते मला दाखवशील. ब्राह्मणाने एक मधली वाट काढली. राजा इथला काही नियम आहे, चंद्रभागेच्या नदीमध्ये आंघोळ केल्यावर दिसेल सद्गुरूंना. राजा म्हणाला, किती बुड्या मारायच्या. ब्राह्मणाने सांगितलं, जेवढे घोटाळे केले तेवढ्या मारा. गोपाल कृष्ण भगवान. राजा म्हणाला, हे ब्राह्मणा जास्त शहाणा बनू, मी तुझ्या म्हणण्यावर 3 बुड्या मारतो, आणि 3ऱ्या बुडीला जर तू जसं म्हटलं असं पंढरपूर दिसलं नाही तर समज तुला सुरीवर करायचं. आणि राजाने नाक दाबलं, चंद्रभागेमध्ये 1 बुडी मारली, 2री बुडी मारली, आणि 2ऱ्या बुडीबरोबर या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की आता आपल्या आतल्या आत्मविश्वासाला जागृत करायला ईश्वर तत्वाची प्रार्थना आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाकडे हात जोडले. लाज तुला विठुराया तुझी, लाज तुला विठुराया तुझी, लाज तुला विठुराया. पंढरीराया पडतो पाया, पंढरीराया पडतो पाया. लाज तुला विठुराया तुझी, लाज तुला विठुराया तुझी.
तुझं वर्णन केल्यावर असं लोकांना सुडीवर चढावं लागेल तर उद्यापासून कथा पुराण प्रवचन तसंच बंद झालंय कोरोनामुळे. आणखीन तुझ्यामुळे आणखीन बंद होत आहे. मला काही फरक पडत नाही. जास्तीत जास्त मला मृत्यू येईल देवा, पण तुझी लाज तुला. हे सगळं वर्णन मी तुझं केलंय, ह्याच्यात माझं काहीही नाही. आणि माझ्या वर्णन करण्यावर तुझं वर्णन केल्यावर जर असं वाटायला लागेल उद्यापासून कथा पुराण बंद, तुझी इच्छा असेल तर कर. बरं, मी काही नवं करायला म्हणत नाही. तुझ्याच नगरीमध्ये मास्टर प्लॅन म्हणतोय. जे काही नवं नवं पाडायला म्हणतोय ते तुझ्या नगरीचं म्हणतोय आणि तुझं अशक्य नाही. सुदामाची नगरी तू सोन्याची करू शकतो, सुदाम नगरी सोन्याची करू शकतो, तर दुसऱ्याची कशाला करू शकतो? ही तर तुझीच नगरी मी म्हणतो. आणि तेवढ्या तिसऱ्या गुरुच्या पहिले मोरोपंत उभे झाले. भक्ताने भाव बळे रुक्मिणीवर गहिवरोनी आडविला, आईवरला पट प्रभू पंढरी ततो विठ्ठल गहिवरला पंढरीनाथ महाराज. भक्ताने भाव बळे रुक्मिणीवर गहिवरोनी आडविला, आईवरला पट प्रभू पंढरी ततो विठ्ठल गहिवरला. आणि राजाने तिसरी मुळी जशी मारून वर आला, या ब्राह्मणाने जे वर्णन केलं होतं त्याला देवानी 10 गुणा केला. पंढरीनाथ महाराज. ते काय वेळ लागला? 9 लाख सोने की पताका सगळ्या आणखीला चम चमकायला लागल्या. राजाला आनंद झाला. वा, आता पुन्हा याचं हात जोडले, साष्टांग नमस्कार घातला. वा वा, ब्राह्मण. सडकेवर सुद्धा रत्नांचे ढीग लागले होते. राजा चालतोय, लोक त्याच्यावरती थुंकत होते. यांनी जे जे वर्णन केलं ते सगळं सत्य होतं. आता राजाला काय माहिती की ह्या दोघांनाच पंढरी दिसत होती. बाकीच्यांना तशीच पंढरी होती जशी होती. या दोघांचंच डोळ्यावरचं पानं फिटलं होतं. राजा पुढे पुढे चालला आणि आता ब्राह्मण पुढे पुढे आणखीन पाहिला. चल माझं पंढरपूरचा विठ्ठल पाहिला, चल दाखवतो तिथे, चल. आणि जसा राजा त्या गरुड ध्वजाजवळ उभा राहिला, गरुड खांबाजवळ, आणि त्यांनी विठ्ठलाची मुठी पडली. समचरण सरोजम साम्रलीला उदारम जठन निहितमानी मंडलम मंडलम तरुण तुलसी मालां कंधरम कंठनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीनाथ महाराज की जय. राजा वेडा झाला. वेडा पंढरपूरच्या विठ्ठलाला पाहतावर तो म्हणायला लागला, सुंदर ते ध्यान उभे विठे. सुंदर ते ध्यान उभे विठेवारी. सुंदर ते ध्यान उभे विठेवारी. करमणारी हे मुनिया. सुंदर ते ध्यान उभे पंढरीनाथ महाराज. राजाने पंढरी माताला हात जोडले. असं त्यांनी सौंदर्य वैभव कधी पाहिलंच नव्हतं. अनेक वर्षापासून ज्या चरणांवरती मोठ्या मोठ्या संतांनी आपले डोकं ठेवले ते काय सामान्य होतं का? राजा आत्मस्वरूपाशी तद्रूप झाला आणि राजाची भावसमाधी लागली. तेवढ्यात त्याला हल्ला ऐकू आला. बाजू हटो, बाजू हटो, बाजू हटो. राहुळी मंदिराच्या याची कुलदेवी राजासमोर खेळ काढत काढत आली. राजा म्हणाला, आई साहेब तुम्ही इथे कशा? कुलदेवी म्हणाली, राजा जसा तू आपल्या नगराचा राजा तसा हा आमचा राजा. जसा तू आपल्या नगराचा राजा तसा हा आमचा राजा. इथे हल्ला करायचा नाही, मालकाचं लक्ष आहे, नंबर बाहेर. आता राजाच्या लक्षात आलं की आपण हिची पूजा तिथे करतो स्वर्णाने मढवलेलं, आणि हिची आता
खरी गोष्ट आपल्याला असलियत आत्ता कळली. आता आपण ह्या विठ्ठलाला तिकडे न्यायचं, पंढरीनाथ महाराज. आणि म्हणून राजाने तिथे आमरण अक्षर सुरू केलं. एकच ध्यास होता, महाराज माझ्या गावाला चला, माझ्या लोकांना तुमचं वैभव दाखवा, माझ्या लोकांना दाखवा पंढरपूर का. आणि राजाने त्या हट्ट धरला. याला राजहट्ट म्हणतात. आणि राजहट्टाला बळी पडलेला राजा, एक दिवस झाला, 2 दिवस झाले, राजाने अन्न सोडलं, जल सोडलं. आणि राजाने सांगितलं, आता मी उद्या श्वास सुद्धा घेणार नाही. अहो म्हणता येईल लोक सांग. पंढरपूरचा विठ्ठल राजाच्या स्वप्नामध्ये आला. आणि राजाला त्यांनी विचारलं, काय इच्छा? काही नाही महाराज, माझ्या राज्याला चला. विठ्ठल म्हणाले, चालतो, पण 2 शर्ती. ठीक महाराज, मंजूर. आधी ऐकून तर घे. मंजूर महाराज. पहिली शर्त, भक्तापमान कधी ना करावे. राजा, तुझ्या नगरीमध्ये माझ्या भक्तांचा, सज्जनांचा, वैष्णवांचा अपमान करता कामा नाही. माझी पूजा झाली नाही झाली, नैवेद्य झाला नाही झाला, चालेल. पण ज्या दिवशी माझ्या भक्तांचा अपमान होईल, तो दिवस तुझ्या राज्यात शेवटचा. भक्तापमान कधी ना करावे. राजा म्हणला, मंजूर. आणि दुसरी, खांद्यावर बसून चालेल. मला खाली ठेवलं की तिथेच मंदिर बनेल. सद्गुरुनाथ महाराज. याला म्हणतात मुलंवाल्यांनी लग्न हुंड्यात मोडणं. अशी शर्त ठेवायची की मुलीवाले पूर्णच करू शकत. याला म्हणतात लग्न हुंड्यात मोडणं. पंढरीनाथाच्या दोन्ही शर्तीला राजा तयार झाला. त्याने तिथल्या तिथे ब्राह्मण खरेदी केले. 5-5 मैलाच्या अंतरावर ब्राह्मण उभे केले. 16च्या ब्राह्मणांवरती पंढरपूरचा विठ्ठल बसला. आणि चालता 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 तो पंढरपूरचा विठ्ठल तिरुमल्लाची पहाडी चढत चढत तिरुपती बालाजी येऊन उभा राहिला. पंढरीनाथ महाराज. तिरुपती बालाजी मध्ये सोन्याचं वैभव सुरू झालं. 56 भोग लागायला लागले. एक एक त्याला अलंकार सजवले गेले. आणि आता राजा प्रसन्न होता. पण इकडे सगळे संत आले. पुढच्या एकादशीला सगळ्या संतांनी मीटिंग केली. इथे देव उभा आहे, पण याच्यातला भाव नाहीये. गोपाल कृष्ण भगवान की. कुठे गेला भाव विचारल्यावर लोकांनी सांगितलं इथे राजा आला. कुठे घेऊन गेला? म्हणजे दक्षिणमध्ये घेऊन गेला. त्या काळातले सर्वश्रेष्ठ वयोवृद्ध, तपोवृद्ध, कीर्तनकार, भागवतकार, एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी हा विडा उचलला. मी पंढरपूरच्या विठ्ठलाला परत घेऊन येतो. हरी तुझी आवडी मजला. आणि जर माझ्या म्हणण्यावर देव आला नाही तर समजा मी सुद्धा परत येणार. देवाने जर माझं ऐकलं नाही तर मी सुद्धा परत येणार नाही. असं म्हटल्यावर भानुदास महाराज बालाजी समोर येऊन उभे राहिले. बालाजींनी त्यांना गळा भेट दिली. वा वा, खूप दिवसात आला. कसे माझे बाकी संत कसे? तुकाराम कसा, नामदेव कसा? काय म्हणे देवा तुम्ही इथे रमला, 56 भोग खायला लागला आणि आम्हाला विसरला? नाही म्हणे, मी तुम्हाला घ्यायला चालतो म्हणे. केव्हा चालता? उद्या चालतो. उद्या चालतो महाराज. आपण केव्हा पोहोचू? अरे आता तू मला काय घेऊन जाशील? मीच तुला खांद्यावर घेऊन चालतो. देव म्हणाला, उद्या तू बरोबर मध्यान्ह सकाळी माझ्याकडे ये. मध्यान्हाची आरती झाली की उद्या असं म्हणून तिरुपती बालाजींनी आपल्या गळ्यातला सोन्याचा हार त्या ब्राह्मणाच्या गळ्यात टाकला. महाराज मी कुठे थांबू? जवळच म्हणे धर्मशाळा आहे, तिथे थांब. सकाळी बरोबर 11 वाजता येऊन जा बरं. हो म्हणे. आणि जसे ते रात्री झोपले, सकाळी राजा पूजेला आला. आणि तिरुपती बालाजीची सगळी आज सुद्धा कोणकोणचे अलंकार आहे त्याची एक सूची बनलेली आहे. त्याच्यावर टीक होतो. आणि ते टीक करता करता 9 लक्ष सोन्याचा हा चोरी गेला. तिथे CCTV कॅमेरे लागले होते आजच्या भाषेत. त्याच्यामध्ये चित्र आलं. सगळ्या सैनिकांनी धुंडून काढलं आणि या भानुदास महाराजांना राजासमोर उभं केलं. काय म्हणे, कुठून आला होता? हार कसा चोरला? अहो म्हणे मला त्यांनीच दिला.
काय म्हणे खोटं बोलता, 6 महिने झाले आम्ही पूजा करता करता आम्हाला साधी अंगठी सुद्धा दिली नाही, तुम्हाला हार दिला. त्याने सांगितलं खरंच दिला, काही नाही म्हणे. आणि राजाने आज्ञा केली यांना सुळीवर चढवा. म्हणून सुळीवरची आज्ञा होता बरोबर भानुदास महाराजांना शेवटची इच्छा विचारली. शेवटची इच्छा विचारली जाते सुळीवर, बोला काय इच्छा. भानुदास महाराजांनी असं नाही विचारलं देवाला की माझ्यावरती असा अन्याय का केला. याला म्हणतात संत. आणि संत ज्या वेळेस व्यक्ती होतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची त्याच्या शारीरिक जी भूमिका बदलते त्याला म्हणतात संताप. संताप हा शांत कशा प्रकारे, विचारलं संताप हा शांत कशा प्रकारे. त्यांनी सांगितलं उत्तर ह्या ओळीमध्ये, संताप हा शांत कशा प्रकारे पंढरीनाथ महाराज. आणि राजाने त्या ब्राह्मणाला सोळीवर जोडल्याबरोबर त्यांनी म्हणे मला दर्शन करून द्या. आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्मरण करून राजा तिरुपती बालाजीसमोर उभा राहिला. महाराज जसं माझ्या बरोबर तुम्ही केलं तसं कृपा करून आणखीन कोणाची परीक्षा घेऊ नका म्हणजे झालं. मी तर तुमच्या नामस्मरणात असल्यामुळे मला भोग घडोजे असती कपाळी तदभर तुझवर नाही. पण देवा एवढी कृपा करा, आणखीन कोणाची अशी परीक्षा घेऊ नका. असं म्हटल्याबरोबर तिथे आकाशवाणी झाली, भक्तापमाना कधी ना करावे. राजा मी काय सांगितलं, तुझ्या राज्यामध्ये माझ्या भक्ताचा अपमान झाला नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझा शेवटचा दिवस असं म्हणून तिथला बालाजीचा जो भाव होता ऐश्वर रूपामध्ये, आज सुद्धा बालाजीमध्ये पंढरपूरचे विठ्ठल आहे, पण भाव रूपामध्ये ते अर्धे अर्धे वाटले गेले. अर्धा भाव ऐश्वर्य संपन्न तिकडे आणि जो आत्मिक आनंद आहे ज्याला परमानंद म्हणतात तो भानुदास महाराजांच्या खांद्यावर बसून नाही त्यांना खांद्यावर येऊन परत आला. तो कशामुळे आला, हरी तुझी आवडी मजला देई, प्रभू तुझी आवडी मजला देई. भोग घडोजे असती कपाळी, भोग घडोजे असती कपाळी, तन भर तुझं नाही. आवडी मजला, आवडी मजला, आवडी मजला दे. कीर्तनाची एक तुम्हाला मी झलक ऐकवली. तुम्ही सगळे सुज्ञ श्रोता आहात, माझी काही पातळी ऐकवायची नाही आहे. पण मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तुम्ही सगळे कीर्तनावरती प्रेम करता म्हणून वैदिक आश्रम आणि अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळाने हे आयोजन करतात. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. तुमच्या जागेमुळे हे कीर्तन असंच जर तुम्हाला वाटत असेल की दरवेळेशी व्हावं, दरवर्षी नाही, तिथं म्हणतो प्रत्येक 6 महिन्यांनी व्हावं. हे कीर्तन एक टॉनिक आहे. बहुत बहुत धन्यवाद. देवासून आलेल्या आमच्या संगीताताई सुपेकर यांनी वैदिक आश्रमाकरता 500 रुपयाची रोख रक्कम आता दिलेली आहे. असे एक पायरी चढून अभय मानकेजींच्या हस्ते अनिल अत्रे यांना भवनाकरता त्यांनी एक भेट रक्कम दिलेली आहे. धन्यवाद. हे चिदान देगा देवा तू